नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 दिवसात काल्पनिक वेतनवाढीसह थकबाकी मिळणार. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सेवेतून जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त झालेल्या आणि 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. संबंधित पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना 90 दिवसाच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून त्यानुसार थकबाकी अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? दरवर्षी 1 जुलै रोजी देय होणारी काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली होती. मात्र या निवेदनावर प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय घेण्यात आला नव्हता. प्रशासनाकडून निर्णय न झाल्याने अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला. 90 दिवसाच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करा. न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना 90 दिवसाच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून त्यानुसार थकबाकी अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निकालामुळे जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त झालेल्या आणि निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक लाभाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता प्रशासनाकडून संबंधित पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे तपासून काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्याची प्रक्रिया कितपत वेगाने केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.